घरातील कालबाह्य झालेल्या, अडगळीत पडलेल्या किंवा किरकोळ बिघाडामुळे निरुपयोगी ठरलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर केल्यास मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो। ही बाब नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात समोर आली। या मेळाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। नागपूर महानगरपालिकेतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आलाय। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित या महिला उद्योजिका मेळाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, धान्य, मसाले, कपडे, दागिने, रेडीमेड कपडे आदींचे 200 पेक्षा जास्त स्टॉल्स इथे लावण्यात आले आहे। नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता महिला उद्योजिकांनी समाधान व्यक्त केलंय। ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांनी बनवलेले जे प्रोडक्ट आहे ते गावापुरतं मर्यादित होतं, पण आज ते बाहेर कुठेतरी निघालं पाहिजे आणि ते ग्रामीण भागातल्या महिला काय करतात ते इतरांना माहीत व्हावं यासाठी हे सर्व आज पहिल्यांदा आम्ही हा पहिला स्टॉल लावलेला आहे आणि त्याचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे। पहिल्या दिवशी कमी पण दुसऱ्या दिवशी सर्वात चांगलं आमचं प्रोडक्ट विकलेलं आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन मिळणं आवश्यक आहे। ज्यांनी उद्योग सुरू केले आहे त्यांना पाठबळ मिळावं, तसंच त्या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर याव्या यासाठी मनपानं हा उपक्रम सुरू केलाय। लोकप्रतिनिधी म्हणून आपण शक्य ते सर्व प्रयत्न करू, असं नीता ठाकरे म्हणाल्या। शहरातील महिलांना रोजगार चांगला मिळावा म्हणण्यापेक्षा रोजगार मिळावा, त्यांच्याकडे जे स्किल आहे ते स्किल डेव्हलप व्हावे, त्यांचं आर्थिक स्वावलंबन व्हावं आणि बाजारपेठेची त्यांना माहिती मिळावी, कारण सर्वात महत्त्वाचा भाग तो देखील आहे। या असे सगळे उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं गेलं आणि अव्याहतपणे ते 2010 पासून आजतागायत सुरू आहे। प्रशासनाला सुद्धा आपल्या शहरातील महिलांच्या विषयीची जी संवेदना आहे आर्थिक स्वावलंबनाची ती तशीच चांगली आहे आणि भारतीय जनता पक्षाचा देखील अजेंडा हा आहे की महिलांच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने, महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने काम करण्याचा जो मानस आहे या सगळ्या मानस असण्याच्या बाबतीत निश्चितपणे हा कार्यक्रम महिलांना पुढे घेऊन जाणारा कार्यक्रम आहे। तर 2010 साली आपण पुढाकार घेत या उपक्रमाची सुरुवात केली होती आणि आज या उद्योजिका मेळाव्याचं भव्य स्वरूप पाहून समाधान वाटतं, अशा शब्दात अर्चना डेहनकर यांनी भावना व्यक्त केल्या। तर त्यांनी मनपाच्या समाज कल्याण विभागाचं कौतुक केलं। या ठिकाणी साधारणतः जितके स्टॉल आहेत त्या सगळ्या स्टॉलवर खऱ्या अर्थानं बचत गटाच्या महिलांच्या द्वारे तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आहे आणि आपण नागपूर शहराला देखील या शहरातल्या महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेतो आहे हे खऱ्या अर्थानं आज सिद्ध झालेलं आहे असं मला वाटतं। तर या उद्योजिका मेळाव्यात मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल आहे। राजस्थानी नृत्य प्रकार तसंच कौटुंबिक विषयांवर आधारित एका नाटिकेनं रंगत आणली।